छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत नवापुरात महसूल मार्गदर्शन शिबिर। नवापूर शहरातील नगरपालिका टाउन हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत महसूल मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दत्तात्रय जाधव होते। मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रजनीताई नाईक, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, नायब तहसीलदार शेखर मोरे, दिलीप कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी किरण गावित, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष राहुल गावित, विस्तार अधिकारी प्रवीण तावडे, दिलीप पवार उपस्थित होते। तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी अभियानाची माहिती देताना सांगितले की नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित कामांना गती देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे। वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर, जिवंत सातबारातील प्रलंबित नोंदी पूर्ण करणे, सामाजिक व आर्थिक सहाय्य योजना अंतर्गत अर्ज स्वीकारून तातडीने कार्यवाही करणे, तसेच नोंदणीकृत दस्तांतील रद्द, फेरफार दुरुस्त करणे ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत। तसेच शाळांमध्ये दाखले वाटप, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची अंतिम यादी, पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे व भूसंपादन प्रकरणातील कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी कृषी योजनांची माहिती दिली। सहाय्यक गटविकास अधिकारी किरण गावित यांनी अभियानाची कार्यपद्धती स्पष्ट केली। नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी यांनी सिकलसेल आजारासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली। सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष राहुल गावित यांनी अभियान ग्रामीण भागात अधिक प्रमाणात राबविण्याची मागणी केली। कार्यघाटचे सरपंच दिलीप गावित यांनी विविध योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत प्रश्न उपस्थित केले। शिबिरात नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर मार्गदर्शन केले। महसूल विभागाच्या कामकाजाबाबतची माहिती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। प्रशासन व नागरिकांमध्ये थेट संवाद साधला गेल्याने प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली निघतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। सदर बैठकीकरिता तालुक्यातील सर्व सरपंच, ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी तसेच विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रम घेणार आहोत। तर याकरता आपल्याला अपेक्षित जे आपल्याला बोललो की प्रत्येक सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असतील, नगराध्यक्ष साहेब आहेत, त्यांची स्वतंत्र संपूर्ण टीम आहे। आपण लोकांपर्यंत ही योजना न्यायची किंवा ज्या काही योजना आपण देणार आहोत, मी जसं आपल्याला सांगितलं आहे की आमच्याकडच्या संजय गांधीच्या लाभाच्या योजना आहेत, पुरवठा विभाग आहेत किंवा शासनाचे नवीन नवीन GR येत असतात। आपल्या लोकांना बहुसंख्य आपल्यालाच बऱ्याचदा माहीत नसतं का नवीन GR काय आला, तर लोकांपर्यंत ते पोचत नाही। तर आपल्याला समजून घ्यायचं आहे, आपल्यासोबत आमचे सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी असणार आहेत। तर आपण सर्वांनी गावोगावी मीटिंग घ्यायच्या आहेत। त्याकरता फोटोग्राफ्स म्हणा किंवा प्रोसिडिंग इतिवृत्त त्याचं ठेवायचं आहे आणि जे काही लाभ आपण जनतेला देऊ शकतो तर त्याच्या याद्या ॲडव्हान्समध्ये आपल्याला तयार करायच्या आहेत। म्हणजे तुम्हाला जर गावात 10 लोकांचं रेशन कार्ड द्यायचं आहे किंवा संजय गांधीचे 10 प्रकरणं करायचे आहेत, तर अशा लोकांना आपण आधीच त्यांचे प्रकरणं तयार करून त्याच्या याद्या तयार करणार आहोत, जेणेकरून ज्यावेळेस आपण कॅम्प घेऊ लोक कागद घेऊन येतात, पण आपल्याला हे पण शक्य नाही का आपण त्याच वेळेस त्यांना ते प्रकरण मंजूर करून देऊ शकतो। मग आपल्याला अपेक्षित हेच आहे की समजा आता 7 मार्चला जर विसरवाडीला आपण कॅम्प घेणार आहोत, तर विसरवाडी मंडळातले जेवढे काही गावं आहेत त्या सर्व गावांमध्ये आपल्याला प्रचार प्रसिद्धी करायची आहे। लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील त्या जाणून घ्यायच्या आहेत आणि आपण जे काही त्यांना लाभ देणार आहोत त्याच्या आपल्याला याद्या तयार करून वरिष्ठ कार्यालयाला सादर करायच्या आहेत, किंबहुना आपल्याला पण ते माहितीसाठी आहे। आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की सरपंच जसं नगराध्यक्ष शहराचे प्रथम नागरिक आहेत, संपूर्ण तालुक्याकरता आमदार साहेब आहेत, तसं प्रत्येक गावाकरता सरपंच हा प्रथम नागरिक आहे। आणि ज्या प्रकारे समजा मला किंवा कोणाला इथं बसून आपण एखाद्याच्या अडचणी सांगू शकत नाही, तर सरपंच असा व्यक्ती आहे की त्याला त्या पूर्ण गावाची परिस्थिती माहिती आहे, लोकांच्या समस्या माहीत आहे। त्यामुळं आपल्याला सोबत घेऊन कामकाज केल्यानंतर किमान आपण जास्तीत जास्त जेवढे काही लाभ देऊ शकतो त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। लोक वगैरे मी बऱ्याचदा तहसील किंवा इकडं बघत असतो, आपल्यालाच कधी कधी 2-2, 3-3 वेळा तालुक्याला यावं लागतं। तर आपल्या भागातले नागरिकांना परत चक्कर मारणं, त्यांचं दिवसभराचं काम बुडवणं, येण्या जाण्याचा खर्च, हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला त्या मंडळ स्तरावर ज्यावेळेस कॅम्प घेणार आहोत
तर जास्तीत जास्त प्रमाणावर ज्या काही सेवा आपल्याला सर्व विभागांमार्फत, कृषी विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, पंचायत समिती आहे, महसूल आहे, ज्या ज्या विभागामार्फत आपल्याला जो लाभ देता येईल तो लाभ आपल्याला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत किंवा शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोच करायचा आहे. त्या कामी आपल्या सर्वांची मदत गरजेची आहे. त्यामुळं मी मीटिंग ह्यासाठीच बोलवली होती. आपल्यातले बरेचसे लोक आले आहेत किंवा राहुलदादा आता इतर लोकांना सांगून देतील, आपले तलाठी ग्रामसेवक गावोगावी मेसेज देतील. तर आपल्याला आपले जे काही तलाठी आणि ग्रामसेवक आहेत यांच्यासोबत एकत्र येऊन आपापल्या गावात मीटिंग घ्यायची आहे. लोकांना हे माहीत करून द्यायचं आहे की असा आपल्या मंडळ स्तरावर अमुक अमुक दिवशी कॅम्प होणार आहे आणि त्या कॅम्पकरता जे काही लोकांच्या अडचणी असतील त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. अतिशय साधा पण सर्वसामान्य नागरिकांना काय जनतेला शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यासाठी अतिशय चांगला कार्यक्रम आहे. या निमित्ताने आपण पण आपल्या भागात अजून चांगलं कामकाज करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. ॲग्री स्टॉक नंबर एक नंबर मिळतो, जसा आपला आधार नंबर आहे, पॅन नंबर आहे, त्याच प्रमाणात हा शेतकरी ओळख क्रमांक हा युनिक नंबर आहे. तो कोणाला रिपीट होत नाही, कोणाला दुसऱ्याला देत नाही. आणि ज्याचा सातबारा आहे, त्या नावाचं बँक अकाउंट आहे, त्यालाच हा ऑनलाईन नंबर मिळतो. तर आजच्या या बैठकीसाठी आपण तालुक्यातील सर्व सरपंच महोदय आलेले आहात. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आपल्या गावातले जो आता सहाय्यक कृषी अधिकारी, पूर्वीचा जो कृषी सहाय्यक होता त्याचं नामकरण आता सहाय्यक कृषी अधिकारी झालेलं आहे. तर त्याला जर आपण विचारलं की बाबा आमच्या गावातले किती शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक अजून बाकी आहे, तर आम्ही जवळपास 1 ते 16 मुद्द्यांवर, म्हणजे तो शेतकरी आहे, तो खातेदाराचं तो मयत आहे का, स्थलांतरित आहे का, कुठे बाहेरगावी आहे का, तो त्याची अशी सगळी जवळपास 1 ते 16 मुद्द्यांवर आपण माहिती तयार केलेली आहे. आणि त्यातनं ही आणखीन या सगळ्या कॅटेगरीतनंही शिल्लक काही शेतकरी आहेत. आता जवळपास आजच्या घडीला जवळपास 1368 शेतकरी असे आहेत की ज्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अजूनही काढायचा बाकी आहे. आणि जवळपास 4475 खातेदार आपले मयत आहेत. माननीय तहसीलदार साहेबांकडे आम्ही त्या याद्या पण सादर केल्या आहेत की त्याच्यावर पुढे प्रोसेसिंग होईल. पण याचा अर्थ काय होतो की हे 4000 म्हणजे 4500 मयत आणि आता 1368 शिल्लक राहिलेले, हे जवळपास 6-6.5 शेतकरी असे आहेत की ज्यांचे ओळख क्रमांक अद्यापही निघालेले नाहीत. ते जवळपास त्याच्यानंतर सगळं विसरलं जातं आणि परत आम्हाला ऑफिसमध्ये चक्र्या मारावं लागतं. आता सर्व सरपंचांच्या वतीने बोला म्हणून बोलले आपण, तर मी सर्व सरपंचांच्या वतीनेच बोलतो आहे. कारण मागे आमच्या गावातच कार्यक्रम घेतला होता आमच्या सदस्य जवळपास आमच्या एरियाचा. त्याच्यात प्रोसिडिंग तर झालीच नव्हती आणि त्याच्यात बरंच पुरवठा विभागाचं म्हटलं तर रेशन कार्डाच्या काही समस्या होत्या लोकांना. त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी गेलो आहे, परंतु अजूनपर्यंत काही प्रश्न सुटले नाही. म्हणून आपण जे आहे हे अभियान सुरू होईल, जे तारख्या दिलेल्या आहेत त्या तारखेला नागरिक येतील, त्यांच्या एक आपण मागाशी बोललं तसंच प्रोसिडिंग तयारी करून किंवा आमच्या ग्रामपंचायतचं ग्रामसभा असते, जे हे अभियान आहे असंच आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभा असते, त्या ग्रामसभेत जर आम्ही आपल्यापर्यंत जे प्रस्ताव आपल्या नावानिशी आपण पाठवलं तर आपण तेही स्वीकारावं आणि ते तत्काळ मार्गी लावावं असं आम्ही सरपंचाच्या वतीने मागणी करतो. आणि जे नागरिक येतील त्यांना एक सजा म्हणजे भरपूर गावं आहेत, 4 ठिकाणी आहेत. तर जी सजा आहे आमची रायपूर सजा आहे समजा, त्याच्यात 7-8 गावं येतात. तर असे सजाच्या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यावा असे आम्ही विनंती करतो. कारण सरपंचांसाठी किती महत्त्वाचं आहे यासाठी आपण तालुक्यातले सर्व सरपंच यांना या ठिकाणी आपण बोलवलं होतं आणि साहेबांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आमचे तालुका कृषी अधिकारी साहेबांनी मार्गदर्शन केलं. तर सरपंचासाठी हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की गावातले जे काही दाखल्यासंबंधीचे जे प्रॉब्लेम आहेत, सरपंचांना जे काही प्रॉब्लेम येतात, गावकऱ्याचे काय प्रॉब्लेम असतात. आता जूनमध्ये मुलांच्या शाळा सुरू होतील
12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, 10वीच्या परीक्षा चालू आहेत. परीक्षा संपल्या का लोकांचं पहिलं काय काम असतं, ॲडमिशन घ्यायचं पुढे. आणि ॲडमिशनसाठी जे काही दाखले लागतील मग हे तहसील ऑफिसला गर्दी करणार, ते ज्या ज्या ठिकाणी त्यांना दाखल्यांची गरज आहे त्या ठिकाणी गर्दी करणार. तर हे काम सुटसुटीत व्हावं, फास्ट व्हावं आणि एका ठिकाणी गर्दी होऊ नये आणि लोकांना जवळच्या ठिकाणी दाखले उपलब्ध व्हावे. त्यांना जे काही कागदपत्रे पाहिजे किंवा जो काही दाखला पाहिजे आहे तो त्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी त्याला उपलब्ध व्हावा. या हेतूने हे महाराजस्व अभियान खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी शासन निर्णयामध्येच त्याचे कॅम्पचे टप्पे पाडून दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यामध्ये पहिला कॅम्प 7 मार्चला विसरवाडीत येणार आहे. मग विसरवाडी मंडळाचे जेवढे काही गावं आहेत त्या गावातल्या लोकांचे जे काही दाखल्यांचे प्रॉब्लेम असतील ते त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतील. नवागावला 14 मार्चला कॅम्पची तारीख ठेवलेली शिबिराची, चिंचपाडाला 10 एप्रिल, खानबाराला 17 एप्रिल आणि नवापूर शहर जे आहे यासाठी 8 मेची तारीख आपण निश्चित केलेली आहे. तर याच्यापूर्वी दाखल्यासाठी आवश्यक जे काही कागदपत्र असतात, एखादा दाखला आपल्याला पाहिजे तर उत्पन्नाचा जो दाखला आहे तो 50पर्यंत आणला तरी चालेल आणि डायरेक्ट रेषेचा दाखला असेल तर त्या दाखल्याची पण आवश्यकता नाही.